सकाळी जी घटना मुंबईमध्ये घडली त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेला होता, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सकाळी 9 वाजल्यापासून मी इथं मीटिंगमध्ये होतो. मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली. अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का याबद्दल अजून खात्री नाहीये, कारण जखमीची संख्या पण आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9 वाजता 9:30 वाजताची गोष्ट आहे ती, भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. 2 लोकल गाड्या एकमेकांच्या जवळ न जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळ न जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात. प्रवासी त्यांना त्यांचा वेळ महत्व असतो, ऐकत नाही. आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले. त्यामुळं 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले. आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला, त्याच्यामध्ये 6 प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि 2 प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र अर्थार्थी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली. आणि मग लोकलमधून प्रवासी फूट ओव्हरवरून प्रवास करत होते. एका ट्रॅकवरून सीएमएस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती. आणि यावेळी ह्या दोन्ही लोकल मधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी 9:30ला ही घटना घडली. घटना घडल्यानंतर साधारण 9:50 पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथं अँब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्यावं लागलं. मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूट ओव्हरब्रिजवरून प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे. आणि 8 प्रवासी खाली पडलेले होते. परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून 4 जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे, प्रयत्न चालू आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना जायला लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे. आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती. खरं तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करतात. आताही मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं. तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं सायन्सच्या कुठंतरी 2-3 ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर खरं सातत्याने मागणी होती की तुम्ही ह्याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे. त्याच्यामध्ये मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्रालयाशी 100% बोलले असतील. मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे, कारण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे, तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उचलावीच लागणार आहे. आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे, पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल. कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात.
असा मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही, ज्यावेळेस मी राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो. आत्ताही नागरिकांना तोच अनुभव होतो. पण ही गोष्ट, ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मनाला वेदना देणारी. मी ते ज्यांचं दुःखद निधन झालं तर सर्वांना भावपूर्ण ऐका ना, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलचं काय जे काही मदत पाहिजे मृतांच्या नातेवाईकांना ती जाहीर करतं आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो. ती कुठली अडचण येणार नाही. आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर गोवा हे जी एक विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते. मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलेन. मुख्यमंत्री पण ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याचे प्रमुख या नात्याने मदत जाहीर करतील आणि अशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना डबे वाढवण्याची सर्व डबे रेल्वेचे डबे वाढवण्याची मागणी होती. याही पूर्वी झाली पण तुम्हाला माहिती आहे की आपली तुम्ही जर मुंबईत माहिती घेतली तर दर 2-3 मिनिटाला लोकल चाललेली असते. जर 2-3 मिनिटाला म्हणजे उद्याच्याला डबे जरी वाढवले तरी तेवढे प्लॅटफॉर्म, तेवढ्या रुंदीचे प्लॅटफॉर्म, आता जेवढी प्लॅटफॉर्मची रुंदी आहे तेवढे डबे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. उलट आता आपण मेट्रोला जास्त गती देण्याचा प्रयत्न करतोय का तर मेट्रोची पण व्यवस्था पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं झाली तर लोकांना त्याचा फायदा होईल. आणि कोस्टल रोड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, बेस्ट आहे. त्याच्यामध्ये प्रदूषणमुक्त अशा प्रकारच्या बसेस तिथं ठेवल्या गेलेल्या आहेत. पण एक खरं आहे की फार मोठ्या प्रमाणावर चर्चगेटकडे येणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या त्या बाबतीमध्ये असते, ही गोष्ट मात्र नाकारता येईल. दादा, दुर्घटनेनंतर राज ठाकरे असं म्हणाले की लोंढे जे आहे ते मुंबईमध्ये येत आहेत, शहराचा विस्तार झालाय, नियोजन कुठल्याही प्रकारचं नाहीये, आपले मंत्री परदेशामध्ये फिरायला जातात तिकडून काहीच घेऊन येत नाही. या दुर्घटनेची नक्की जबाबदारी का? या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची, हे कोणी नाकारू शकत नाही. कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटचं ही घटना घडती, परंतु त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील. चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. आता काही राजकीय नेत्यांना, व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. दादा, प्रवासी संघटनांनी आरोप केला ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं कर्व आहे आणि तिथं 2 गाड्या नेहमी रोजच जवळ येतात. वेळा ज्या आहेत त्या बदलून अनेकदा मागितलेल्या होत्या. अपघात होऊ शकतो असं मी आपल्याला सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना या संबंधितांना देण्यात येतील. उद्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जो आहे बालेवाडीत पार पडतोय, काय उद्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्या इतक्या आधी सांगून उपयोग नाही, कारण मग कार्यकर्त्यांनी ऐकल्यावर ते कार्यकर्ते येणारच नाही. त्याच्यामुळे उद्याच्याला मी सकाळी कॅबिनेट उरकून आम्ही सगळे मंत्री राष्ट्रवादीचे तिथं येणार आहे. तिथं आल्यावर मी माझी भूमिका मांडेल. सकाळी 10:10 झेंडावंदन आहे, ते झेंडावंदन होईल. बाकीचे कार्यकर्ते तिथं ते सगळे त्याची चर्चा होईल. इतर नेते आपले आपले विचार मांडतील, आपली आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवतील आणि मी समारोपाच्या निमित्तानं माझं अंतिम भाषण. या ठिकाणी होत आहे. दोन्ही पुण्यात आपणही 26 वर्षाचा दावा केला आणि त्यांचाही दावा 26 वर्ष. खरा दावा कोणाचा? आणि दादा दोन्ही खरा दावा दोघांचाही आहे. तुम्हाला काय अडचण? आणि दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता बोललं जाते, काय मी तुम्हाला सांगू का, हे ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडस सकारात्मक अशा काही न्यूज आल्या, पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या पक्षाचे नेते ठरवतील ना. त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं, तर त्यांचं ठरवतील, त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील. शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात, पाठीराखे असतात, हितचिंतक असतात, त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात. तसं आता ह्याही संदर्भामध्ये
ते सुरू झालं की तुम्ही हे सुरू केलं. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण तुम्ही ठरवणार आहे का तसं? घेऊन निर्णय घेऊ. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात. मी तुम्हाला सांगून कशाला रे ठरवीन, तो माझा अधिकार आहे ना. माझाही अधिकार, ठीक आहे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना. मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये. नाही, ताई असं म्हणाल्या की कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, म्हणजे ताई सुद्धा सकारात्मक दिसतं असं म्हणायचं. बहीण आणि भावांचं काय ठरतंय का, किंवा बहीण भावांमध्ये काय चर्चा अरे होते? बाबा, तुम्हाला खरंच मी म्हणून तुम्हाला वेळ देत नव्हतो तिथं. मी जे गेलो म्हणलं आधी पहिली बातमी ती घ्यावी. आपण नेहमी तुम्हाला शेवटी काय तुमचा TRP वाढण्याच्या करता काय उपयोगी महत्वाची न्यूज आहे ते बघतात आणि तुम्ही तशा पद्धतीने न्यूज देतात. आम्ही आमचं काम करतोय. जो तो पक्ष, ज्या त्या पक्षाचे नेते, त्यांची कार्यकारिणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतायत. 4-1 महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीनं सुरू केलेली आहे. आमच्यातले महायुतीचे सन्माननीय काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात, आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात. कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे. असे वेगवेगळे आहे. परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमच्या वरिष्ठांना आहे. शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना आहे. तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या नेत्यांना आहे. त्या पद्धतीनं होईल. ते आपल्याला शेवटी ह्या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात, सांगाव्याच लागतात. प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागते. त्या ठरेल त्या पुढाचं काय ठरेल, कशा निवडणूक होणार, काय होणार, कोण कुठे जाणार हे ज्या त्यावेळेस त्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं. पुणे पिंपरी चिंचवड तुम्ही एकच पर्याय म्हणाले त्या दिवशी भाषणात की एकमेव पर्याय आहे आणि माझाच चेहरा असेल, तर तुम्ही ठरवलंय का की दोन्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढायचं? अरे मला जे पाहिजे ते मी सांगणार ना. माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता, त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता. शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्याकडे तुमचा चेहरा नाही रे, असं काय म्हणायचं. तुझा जसा गोंडस चेहरा आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही, पण आहे चेहरा. लोक ओळखतात आमचा चेहरा. आम्हाला दाढी नाहीये, आम्हाला मिशा आहे. आम्हाला 3-4 लागवट दाढी आहे. बघायला पण दाढी आहे. नाही, मात्र दादा पिंपरी चिंचवड जो आहे तो तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पुण्यामध्ये तुमचे महापौर होते. दादांचे 92 ते 2017 पिंपरी चिंचवड मध्ये कोण काम करत होतं आणि कुणाच्या नेतृत्वाने काम चाललेलं होतं हे उभ्या पिंपरी चिंचवडला माहिती. परंतु त्यावेळेसचे आमचे विरोधक त्यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील, आमचे नगरसेवक असतील, असे अनेक जण घेतले. आणि त्याच्यात कारण तेव्हा 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला. ही गोष्ट 2014ची आणि आपल्या निवडणुका झाल्या 2017. त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले. त्याच्यावर दोन्हीकडं बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या. मात्र 2022च्या नंतर निवडणूकच झाली नाही. 3 वर्ष तर निवडणुका झाल्या नाही. आता त्या निवडणुका घातलेल्या आहेत. आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही. आम्ही पहिल्यांदा आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य. मात्र दादा मुंबईमध्ये अशी चर्चा झाली की भाजप मोठा भाऊ, मग त्याच्यानंतर एकनाथ शिंदे छोटे भाऊ. महायुतीमध्ये असं काय आहे का, मोठा भाऊ, छोटा भाऊ, मधला भाऊ, काय जी चर्चा आहे? आता तुझ्याकडनंच ऐकलेलं मी विचारतो. देवेंद्रजी आणि एकनाथराव उद्या मला भेटतील. मी सांगतो काल BSIची मिटिंग झाल्यानंतर काही सन्माननीय आमच्या पत्रकार मित्रांना आपल्यात मोठा, छोटा, मधला हे भाऊ कोण आहेत ते आपल्याला सांगायचंय. असं काही ठरलंय का आपलं, असं विचारून तुला सांगेन. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.